सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागानं अधिक जबाबदारीनं काम करावं असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं। कागल ग्रामीण रुग्णालयात आयोजित तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। कागल ग्रामीण रुग्णालयात झालेल्या तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या बैठकीत नामदार हसन मुश्रीफ यांनी आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। सरकारी रुग्णालयात येणारा रुग्ण हा सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतो। खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्यानं तो मोठ्या अपेक्षेनं सरकारी दवाखान्यात येतो। त्यामुळे आरोग्य सेवा देताना संवेदनशीलता आणि सेवाभाव ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं। कागल इथं सुरू झालेल्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाला ग्रामीण रुग्णालय जोडण्यात आलंय। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची 100 बेडची शाखाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। बैठकीदरम्यान नामदार मुश्रीफ यांनी कागदोपत्री माहितीवर समाधान न मानता प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली। रिक्त पदं, रुग्णसंख्या, गरोदर माता व्यवस्थापन, प्रसूती सेवा, शस्त्रक्रिया, डायलिसिस सुविधा, सर्पदंश, श्वानदंश उपचार, लसीकरण, साथीच्या रोगांवरील उपाययोजना आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती घेतली। यावेळी नगराध्यक्षा सविता माने, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, मुख्याधिकारी अजय पाटणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुक देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।